हाय, हॅलो, नमस्कार. स्नेहान मॉम किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आवळ्याचं मस्त तिखट लोणचं. आता बाजारामध्ये खूप छान छान मस्त फ्रेश फ्रेश आवळे आलेले आहे आणि आवळा आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असतो हे सर्वांना तर माहीतच आहे. काही काही लोकांना ज्यूस घेणं म्हणजे नाही आवडत, तर आपल्या रोजच्या जीवनात थोडा तरी आवळा आपल्या शरीरामध्ये गेला पाहिजे. त्यामुळे तुम्ही गोड लोणचं, तिखट लोणचं आणि हे लोणचं आपण बघणार वर्षभर टिकणारं लोणचं आहे. ते कशाप्रकारे बनवायचं ते आपण बघूया आता. तर मस्त फ्रेश फ्रेश आवळे आवळे घेतलेले आहे. आवळा घेताना असे डागवाले आवळे घ्यायचे आणि आपल्याला हे आवळ्याचं लोणचं बनवताना अर्धा किलो आवळ्याचं लोणचं आपण बघणार आहोत. मस्त छान मस्त फ्रेश आणि त्याच्यावर डाग असलेले घ्यायचे नाही, म्हणजे आपलं आवळ्याचं लोणचं वर्षभर टिकतं. असे मस्त छान आवळे निवडून घ्यायचे. अर्धा किलो आवळे घेतलेले आहे आणि आवळे पुसून घ्यायचे. पाण्याचा एक थेंब पण लागता कामा नये. आपण ज्या भांड्यामध्ये पण बनवणार आहेत ना, ते पण भांडे व्यवस्थित पुसून घ्यायचे, म्हणजे ते वर्षभर टिकतात. पाणी जर लागलं तर मग आवळा खराब होण्याची पण आवळ्याचं लोणचं खराब होण्याची पण शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थित आपण कापडाने मस्त स्वच्छ कपड्याने आवळे पुसून घेतले आणि आपल्याला घरी मसाला बनवायचा आहे. मस्त आवळ्याचा मेथी दाणा घेतला 1 टीस्पून, आपल्याला बडीशोप घेतलेली आहे, आपलं नॉर्मल नमक आणि काळा नमक आणि मस्त लाल मिरची पावडर घरची, आणि जे आपल्याला लोणच्यासाठी आपण डाळ वापरतो ना ती घेतलेली आहे 1 छोटी वाटी. आणि त्यानंतर बाजूला ठेवून दिलं तो मसाला. आता आपला आवळे मस्त कापून घ्यायचे. आवळ्याच्या जशा फोडी असतात ना मस्त, त्या अशा चाकूने मस्त काढून घ्यायच्या, व्यवस्थित निघून जातात. अशा आवळ्याच्या फोडी काढून घ्यायच्या, मस्त बनतात. आणि तुम्हाला जशा करायच्या तुम्ही फोडी करू शकतात, पण अशा केल्यानं तर दिसायला पण छान दिसतं आणि खाण्याला पण मजा पण येते आणि बघण्याला पण छान वाटतं का आवळ्याचं लोणचं छान आहे. हे असं व्यवस्थित पहिले काढून घ्यायचं. आपण जो चाकू वापरतो त्याला पण पाणी लागता कामा नये. व्यवस्थित आपण त्या फोडी अशा मस्त एक एक काढून घ्यायच्या, बाजूला करून घ्यायच्या. आवळा आपल्या केसांसाठी, आपल्या आरोग्यासाठी, केस पण छान राहतात, आपलं आरोग्य पण छान राहतं. आवळा हे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आवळ्याचे सगळे प्रकार असे बनवून ठेवले ना थोडं थोडं, तर आपल्या हेल्थसाठी पण खूप चांगलं असं. आता आपलं पहिले तर करूया, आपण तेल तापून घेऊया, कारण की तेल आपल्याला थंड करून नंतर मग त्या आवळ्याच्या लोणच्यामध्ये टाकायचं आहे. म्हणून सरसोचं तेल घेतलेलं आहे 1 छोटा वाटी. आणि बघा हे आवळे मस्त कापून मस्त व्यवस्थित ठेवलेले आहे. जी प्लेट पण आपण घेणार ना ती पण ओली नाही पाहिजे, म्हणजे त्याला पाण्याचा थेंब नाही पाहिजे, असं व्यवस्थित पुसून घ्यायचे आणि असे बाजूला काढून ठेवले. आता ते आवळे मस्त झालेले आहे बघा, ग्रीन ग्रीन आणि मस्त फ्रेश फ्रेश दिसतात आहे. व्यवस्थित त्याला बाजूला ठेवून द्यायचं. आता आपला पुढची स्टेप आहे, आपल्याला मसाला बनवायचा आहे. लोणच्याची डाळ असते ना पिवळ्या कलरची, ती अर्धी आपल्याला तशीच ठेवायची आणि थोडीशी आपल्याला दळून घ्यायची आहे थोडंसं. आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपल्याला बडीशोप, 1 टीस्पून आपल्याला हळदी पावडर, आपल्याला काला नमक 1 टीस्पून आणि आपलं जे नॉर्मल नमक असतं ना ते थोडंसं टाकायचं. त्याच्याने टेस्ट छान येते आणि मस्त छान लागतं. आणि हे सगळं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं मिक्सरमधून. हा झाला आपला लोणच्याचा मसाला, मस्त घरचा मसाला बनवून तयार झाला. आणि जी डाळ असते ना ती पण आपण नंतर टाकूया. मस्त हा मसाला बनवून तयार झालेला. तुम्ही पण असा मसाला बनवून बघा आणि मस्त लागतात. मग आता एक काचेचं बाऊल घ्यायचं छान, ते पण त्याला पण पाणी लागतं कामाने, व्यवस्थित पुसून घ्यायचं. आणि मग जे आवळे आपण कापलेले आहे ना ते पण त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि जो मसाला आहे ना तो आपण टाकायचा आणि जी डाळ पण आपण अख्खी ठेवलेली होती ना ती पण टाकून घ्यायची आणि व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं. म्हणजे ज्या आवळ्याच्या ज्या फोडी बनवलेल्या आहे ना आपण, त्याला व्यवस्थित एका एका फोडीला ज्या आवळ्याचा मसाला लागला पाहिजे, व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आपण. आता ही डाळ पण जी अख्खी होती ना ती पण छान लागते, दिसायला पण छान दिसते. आणि मग जे आपण ग्राइंड केलेले ते मसाल्यामध्ये नंतर आपण त्याच्यामध्ये मेथी दाणा टाकला, वरून टाकायचा, ग्राइंडरमध्ये नाही टाकला. आणि वरून थोडीशी बडीशोप पण टाकायची अर्धा टीस्पून, म्हणजे ती दाताखाली येते ना, छान लागते असं. आणि त्यानंतर आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची. तुम्हाला जेवढं तिखट खात असा तेवढं तुम्ही टाकू शकता. आम्ही 2 टीस्पून टाकलेले आहे. आणि मस्त हे व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं आवळ्याच्या फोडींना व्यवस्थित मसाला लागला पाहिजे आणि व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजे. खालून वरून तुम्ही थोडंसं 1-2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेऊया याला, म्हणजे जो मसाला असतो ना तो व्यवस्थित लागेल पण आणि असं आवळ्याची एक पण फोड मसाल्याच्या बिना असे राहणार नाही. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आपलं तिकडं तेल पण गरम झालेलं आहे, ते पण मस्त थंड करायला ठेवून दिलेलं आहे. तेल आपल्याला गरम याच्यामध्ये टाकायचं नाही आहे. तेल आहे ना आपल्याला गरम नाही टाकायचं आहे, थंड झाल्यानंतरच टाकायचं. आणि आपण जेवढं अर्धा किलो घेतले त्याच्या जास्तच आपल्याला थोडंसं तेल घेतलेलं आहे, कारण की तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. तुम्ही तेल जर जास्त टाकलं तर लोणचं वर्षभर टिकू शकतं. तेलाचं प्रमाण जर कमी ठेवलं तर लोणचं खराब आणि बुरशी लागण्याची शक्यता असते. म्हणून थोडंसं तेल जास्तच लोणच्यामध्ये, तुम्ही बघा सगळ्या लोणच्यांमध्ये तेल जास्तच असतं. ते प्रिझर्वेटिव्हचं पण काम करतं आणि चांगलं राहतं. त्यामुळे तेल जास्त घ्यायचं आणि तेलाचं प्रमाण थोडंसं आपण जी बरणीमध्ये
भरतो तर त्याच्यावरती थोडंसं तेल राहिलं पाहिजे, वरती आलं पाहिजे. तर म्हणजे पूर्ण फोडी आपल्या तेलामध्ये ह्या बुडल्या पाहिजे. त्यावेळेस मग ते मस्त वर्षभर आपलं लोणचं मस्त टिकतं. तेलाचं प्रमाण मस्त जास्त राहिलं तर. मग आपलं तेल पण, आणि गरम तेल कधीच टाकायचं नाही. बघा आता हे मस्त थंड करून घेतलं आणि त्यानंतर मग ते तेल त्याच्यामध्ये टाकायचं मस्त. आणि मग आपलं मस्त तिखट लोणचं, आवळ्याचं तिखट लोणचं बनवून मस्त तयार होईल. असं बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटलं होतं आणि मस्त खाण्याची इच्छा झाली. हे लोणचं आपण आता बनवलेलं तर आहे, पण याला मुरवायला 8 दिवस लागतील. म्हणजे आपल्याकडून तर तयार झालेलं आहे, पण त्याला मुरायला 8 दिवस लागतील ते. आणि 8 दिवसानंतर मस्त मुरल्यानंतर खूप टेस्टी पण लागतं आणि खाण्याला पण मजा येते. तर तुम्ही पण करून बघा. मस्त झटपट होणारी आणि सोपी साधी रेसिपी आहे आणि मस्त होतं आणि वर्षभर टिकतं पण. जसं आपण कैरीचं लोणचं बनवतो वर्षभर टिकणारं, तसं तुम्ही आवळ्याचं लोणचं पण असं बनवून ठेवा. हेल्थसाठी पण चांगलं असतं, बॉडीसाठी चांगलं असतं, केसांसाठी, आरोग्यासाठी, सगळ्यासाठी बेस्ट असतो आवळा. रोजच्या जीवनामध्ये आपल्या वरण भाताबरोबर तुम्ही थोडंसं घेऊन खाल्लं तर पण मस्त टेस्टी लागतं. आणि मस्त हे भरताना तुम्ही प्लॅस्टिकमध्ये पण नका भरू आणि असं दुसऱ्या ज्या बरणी असतात ना त्याच्यामध्ये पण नका भरू. काचीमध्येच भरा, कारण की काचीमध्ये आपल्याला दिसतं पण की बुरशी वगैरे लागलेली आहे का खराब झालेलं आहे. काचे चांगले असते तर काचेच्या बरणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये पण व्यवस्थित भरून ठेवायचं. आणि मग त्याला 8 दिवसानंतर तुम्ही खाऊ शकता. थोडंसं मध्येच खालीवरून करायचं. मस्त 8 दिवसानंतर मुरल्यानंतर आपलं हे मस्त आवळ्याचं तिखट लोणचं बनून तयार झालेलं आहे. आणि लोणच्याची बरणी भरताना एक छोटी बरणी बाजूला ठेवायची, त्याच्यामध्ये लोणचं काढून ठेवायचं. कारण की काही काही वेळेस आपण काय घाईघाईमध्ये असतो आणि त्याच्यामध्ये चमचे टाकतो तो, मग ते कोणी पण येऊन मोठ्या बरणीमध्ये चमचे टाकतात तर ते खराब होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्या रोजच्या जेवणामध्ये खाण्यासाठी एक छोटीशी बरणी किंवा तुम्ही त्याच्यामध्ये काढून ठेवा. पण मोठ्या बरणीला रोज तो तुम्ही हात लावला तर ते खराब होण्याची शक्यता असतो. म्हणून ते अवॉइड करायचं. छोट्या बरणीमध्ये काढून ठेवलं का आपण ते घेऊ शकतो. कारण की कधी आपल्या हाताला पाणी असतं किंवा पाणी पडलं तर मग ते खराब होतं. त्यामुळे छोट्या बरणीमध्ये काढून ठेवलं का ते बेस्ट असतं. हे मस्त लोणचं तयार झालेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटद्वारे सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. भेटूया आपण नेक्स्टच्या रेसिपीमध्ये. बाय बाय, टेक केअर.